नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर सगळीकडे आता दिवाळी खूपच जास्त जल्लोषात साजरी होणार असते. त्याचबरोबर सुभेदारांच्या इथलीसुद्धा दिवाळी ह्यावेळची खूपच जास्त स्पेशल असते. कारण का 22 वर्षानंतर प्रतिमा परत आलेली असते. त्यामुळे सुभेदारांच्या इथली दिवाळी खूपच जास्त या वेळेला जल्लोषात साजरी होणार असते. सगळेजण आनंदी असतात. दिवाळी सण हा सगळ्यांच्या आवडीचा सण आहे. पण तरीसुद्धा सायली मात्र दुःखी असते. कारण सायलीने अर्जुनचं बोलणं ऐकलेलं असतं. त्याच्यामध्ये अर्जुन म्हणालेला असतो की मधुभाऊंची केस लांबवतोय. तेव्हा सायलीला असं वाटत असतं की अर्जुनला आता मधुभाऊंना जेलमधून बाहेर काढायचं नाही आहे. पण त्यामागचं त्यांचं कारण काय आहे, हेतू नेमका काय आहे, हे सायलीला माहितीच नसतं. पण तिने आता अर्धवट बोलणं ऐकून खूप मोठा गैरसमज करून घेतलेला असतो. तेव्हा इथे तिने अर्जुनबरोबर अबोलासुद्धा धरलेला असतो. तेव्हा इथे अर्जुन तिला विचारत असतो की नेमकं झालं तरी काय, माझ्याशी तुम्ही बोलत का नाही. तेव्हा इथे सायली आता अर्जुनला काहीसुद्धा सांगत नाही. पण इथे अर्जुन आता सायलीच्या मनातलं ओळखतो आणि तो आता दिवाळीचं सरप्राईज देतो सायलीला. ते सुद्धा सगळ्यात मोठं ते म्हणजे मधुभाऊंना तो जामिनावरती सोडून घेऊन येतो आणि दिवाळीचं सरप्राईज सायलीला देतो. त्यामुळे सायली खूप जास्त खुश होते. तर इथे आता कोर्टामध्ये अर्जुन हे सुद्धा सादर करतो की इथे विलासच्या मोबाईलवरती कुणाच्या हाताचे फिंगरप्रिंट्स आहेत ते सुद्धा चेक झाले पाहिजे. तेव्हा इथे आता फॉरेन्सिक लॅबमधून रिपोर्ट आलेला असतो आणि विलासच्या मोबाईलवरती आता प्रियाच्या हाताचे फिंगरप्रिंट्स हे सापडलेले असतात. त्यामुळे साक्षीच्या आधी आता प्रियाच ही तडाख्यामध्ये सापडलेली असते आणि प्रियाला आता अरेस्ट केलेली असते. तर आता मधुभाऊंना जामिनावरती सोडवायचं आहे आणि कोर्टामध्ये केस आहे. याबद्दल अर्जुनने आणि चैतन्यने सायलीला काहीसुद्धा सांगितलेलं नसतं. कारण अर्जुनकडे एवढे पुरावे जमा असतात की त्याने मधुभाऊंना जामीन तर मिळणारच होतो. पण सायलीला आता दिवाळीचं सरप्राईज गिफ्ट द्यायचं असतं. त्यामुळे इथे अर्जुन आता सायलीला केसबद्दल काहीसुद्धा सांगत नाही. पण इथे अचानकपणे आता अर्जुन सायलीला सरप्राईज देण्याचा विचार का करतो आणि इथे विलासच्या मोबाईलवरती प्रियाच्या हाताचे फिंगरप्रिंट्स कसे काय सापडतात आपण आजच्या भागामध्ये बघूया. तर इथे अर्जुन आता चैतन्याला म्हणतो की मिसेस सायली माझ्याबरोबर अशा का वागतायत मला कळत नाही आहे. माझं काही चुकलं आहे का, त्या माझ्याबरोबर बोलतसुद्धा नाही आहेत. तेव्हा इथे आता सायलीला विचारलं तर सायली अर्जुनला काहीसुद्धा सांगत नाही. त्यानंतर अर्जुन कल्पनाला विचारतो की मिसेस सायली कुठे आहेत, त्या घरीसुद्धा आलेल्या नाही आहेत, त्या कुठे गेल्यात काही सांगितलं का. तेव्हा इथे कल्पना म्हणते अर्जुन अरे तुझी बायको कुठे गेली आहे, तुला ते सुद्धा माहिती नाही आहे का, अरे ती तुझ्यासाठी डबा घेऊन आली होती ना. तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं की मिसेस सायली जर ऑफिसमध्ये आल्या असतील तर कदाचित त्यांनी माझं बोलणं ऐकलं असेल आणि त्याच्यानंतरलाच त्यांचं बिहेवियर खूपच जास्त चेंज झाले. त्यांनी माझं अर्धवट बोलणं ऐकले आणि उगाचच मनामध्ये गैरसमज करून ठेवला आहे. पण काही हरकत नाही, मिसेस सायली यांचा गैरसमज मी दूर करेन. तर इथे दीपावलीच्या दिवशी मी आता मधुभाऊंना जामिनावरती सोडून घेऊन येणार आहे आणि मिसेस सायली यांना सरप्राईज देणार आहे असं चैतन्याला सांगतो आणि म्हणतो मग मिसेस सायली माझ्याजवळ राहू दे किंवा नको राहू दे, पण मी मधुभाऊंना सोडून आणणार. मी त्यांना जे प्रॉमिस केले ते मी पूर्ण करणार. आम्ही हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज फक्त ह्याच्यासाठीच केलं होतं ना की प्रियाबरोबरचं लग्न मला टाळायचं होतं आणि मिसेस सायली यांना मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करायचं होतं. मग आता प्रियाबरोबरचं लग्न तर मी टाळले, मग आता मधुभाऊंना मला बाहेर काढायला नको का. मिसेस सायली त्यांचं सगळं कर्तव्य पार पाडतात, सगळे सण तिवार करतात, माझ्यासाठी उपवास करतात, घरातल्या लोकांना काय हवं नको ते सगळं बघतात, सगळ्यांवरती माया ममता प्रेम सगळं काही करतात. मग त्या जर माझ्या कुटुंबासाठी सगळं काही इथे सॅक्रिफाईस करतायत, सगळ्यांचं सगळं प्रेमाने करतायत, सगळ्यांचे टोमणे ऐकतायत, आरोप सहन करतायत, मग मी त्यांच्यासाठी मधुभाऊंना सोडवू शकत नाही का. माझ्या प्रेमाचं मला नंतर काय करायचं आहे ते मी करेन, पण आधी मी मधुभाऊंना बेलवरती सोडवणार आहे. तेव्हा इथे अर्जुनने आता सगळे पुरावे गोळा केलेले असतात. तेव्हा इथे आता मधुभाऊंना निर्दोष सिद्ध कसं करायचं त्याचे पुरावे अर्जुन आणि चैतन्य दोघंजणं मिळवतात. त्याच्यामध्ये आता एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे विलासचा खून झालेला असतो. त्यावेळेला उजव्या हाताने गोळी चालवलेली असते आणि मधुभाऊ हे डावखुरे असतात. त्यामुळे मधुभाऊ डावऱ्या हाताने गोळी चालवूच शकत नाही हे आता अर्जुन सिद्ध करणार असतो. आणि त्याचबरोबर विलासचा खून झालेली वेळ आणि त्यानंतरला पोलिसांना फोन केलेली वेळ, त्यांना मेसेज केलेला वेळ हा खूपच जास्त वेगवेगळा असतो. म्हणजे विलास आधी मेलेला असतो त्याचा खून
खून हा आधी झालेला असतो आणि पोलिसांना मेसेज हा नंतर करण्यात आलेला असतो. मग विलास मेल्यानंतर मेसेज कसा काय करेल, म्हणजे कुठल्या तरी तिसऱ्या व्यक्तीने हा मेसेज केलेला आहे असं आता अर्जुन कोर्टामध्ये सिद्ध करणार असतो. त्यानंतरला चैतन्याने अर्जुनच्या सांगण्यावरून आता कोर्टाची तारीख घेतलेली असते आणि अर्जुन चैतन्याला म्हणतो की मिसेस सायली यांना काही सांगायचं नाही आहे, कारण त्यांना मला आता सरप्राईज द्यायचं आहे. तेव्हा अर्जुन कोर्टामध्ये जातो आणि तिथे साक्षीला सुद्धा चौकशीसाठी बोलावलेलं असतं आणि प्रियाला सुद्धा. तेव्हा प्रिया आता तिला जावंच लागतं कारण तिचा नाईलाज असतो. इथे रविराज काका म्हणतात, तू जर काही सुद्धा केलेलं नाही आहेस ना तर तुला आता कोर्टामध्ये जावंच लागेल आणि तुझी बाजू मांड ना. तू जर खोटं बोलत नाही आहेस, तू जर काही चुकीचं केलेलं नाही आहेस तर तुला घाबरायची काहीसुद्धा गरज नाही आहे असं रविराज काका म्हणतात. तेव्हा प्रिया म्हणते, बाबा तुम्ही सुद्धा चला ना. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की ठीक आहे, मी आणि प्रतिमा आम्ही दोघेही येतो. त्यानंतरला आता दोघेही प्रियाबरोबर जातात कारण त्यांना असं वाटत असतं की प्रियाने काहीसुद्धा केलेलं नाही आहे. तेव्हा अर्जुन आता कोर्टामध्ये गेल्यानंतर आता ओपनिंग स्टेटमेंट देतो. त्याच्यामध्ये तो म्हणत असतो की इथे मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलेलं आहे की माझे आशीर मधुकर पाटील यांनी विलासचा खून केलेला नाही आहे. तर इथे आता विलासचा खून एका तिसऱ्याच व्यक्तीने केलेला आहे आणि ती व्यक्ती आता लवकरच इथे आपल्यासमोर मी लवकरच सादर करणार आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की मला काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे. तेव्हा आता तुम्ही एक काम करा, हा पेन सगळ्यांनी उचला. तेव्हा तो आपल्या हातातला पेन उचलायला सांगतो. सगळेजण उजव्या हाताने उचलतात आणि त्यानंतरला इथे मधुभाऊंकडे अर्जुन जातो. तेव्हा मधुभाऊ डाव्या हाताने पेन उचलतात. त्यानंतरला आता अर्जुन म्हणतो की मधुभाऊ जरा याच्यावरती तुमची सही करता का. तेव्हा मधुभाऊ अगदी डाव्या हाताने सराईतपणे आता त्यांची सही करतात कारण ते डावखुरेच असतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मधुभाऊ तुम्ही तुमची सगळी कामं डाव्या हाताने का करता, उजव्या हाताने का करत नाही. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की मी माझी सगळी कामं डाव्या हातानेच करतो कारण ती मला पटापट करता येतात. उजव्या हाताने मला जास्त जमत नाही कारण मी डावखुर आहे ना. तेव्हा इथे अर्जुन आता हवालदार आणि इन्स्पेक्टर साहेब यांनासुद्धा विटनेस बॉक्समध्ये बोलवतात आणि म्हणतात की 1.5 वर्ष मधुभाऊ तुमच्या इथे आहेत, मग तुम्ही त्यांना ऑब्झर्व केलं आहे का. जास्तीत जास्त मधुभाऊ कुठला हात पुढे करतात ते जरा तुम्ही कोर्टाला सांगेल का. तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर साहेब, हवालदार सगळेजण आता हे कबूल करतात की मधुभाऊ जास्तीत जास्त कामं ही डाव्या हाताने करतात कारण त्यांच्या उजव्या हातामध्ये एवढी ताकद नाही आहे जेवढी ताकद त्यांच्या डाव्या हातामध्ये आहे आणि हे आम्हीसुद्धा बघितलेलं आहे, आम्हीसुद्धा ऑब्झर्व केलेलं आहे. तेव्हा इथे एक मुद्दा आता अर्जुनने सादर केलेला असतो आणि तो म्हणतो की जज साहेब मला हेच सांगायचं आहे की विलासवरती जी गोळी चालवली गेली आहे, तुम्ही रिपोर्टनुसार बघाल तर ती गोळी उजव्या हाताने मारली आहे आणि मधुभाऊंच्या उजव्या हातामध्ये इतकं बळच नाही आहे की ते कुणावरती तरी गोळी चालवू शकतील कारण ते डावखुरे आहेत. याचा अर्थ विलासवरती गोळी चालवणारी व्यक्ती ही मधुभाऊ नाहीच आहे, ही दुसरी कुणीतरी गोळी चालवली आहे जी उजव्या हाताने चालवली आहे. आणि मधुभाऊंकडे कुठल्याही प्रकारचं पिस्तूल किंवा बंदूकच नाही आहे, मग त्यांच्याकडे बंदूक येईल कुठून आणि ते का बरं विलासवरती चालवतील. म्हणजे याचा अर्थ जरी ती बंदूक कुठून तरी आली असेल म्हणजे तिथे तिसरी व्यक्ती कुणीतरी होती. जर प्रियाचं असं म्हणणं आहे की ती लपून बसली होती, घाबरली होती, म्हणजे अजून एक तिथे कुणीतरी व्यक्ती होती जिच्याकडे ती बंदूक होती आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून ती साक्षी शिकरे आहे आणि ते मी इथे सादर करेनच आणि मी ते सिद्ध करेनच असं अर्जुन म्हणतो. त्यानंतरला अर्जुन आता अजून एक रिपोर्ट देतो. त्याच्यामध्ये विलासची जी डेथ टायमिंग असते आणि पोलिसांना जो मेसेज गेलेला असतो ते टायमिंग खूप वेगवेगळं असतं. त्याची डेथ ही आधी झालेली असते आणि नंतर त्याच्या मोबाईलवरून कुणीतरी पोलिसांना मेसेज केलेला असतो. तेव्हा इथे आता अर्जुन त्याचे रिपोर्टसुद्धा घेऊन येतो आणि म्हणतो की मी फॉरेन्सिक लॅबमध्ये हे रिपोर्ट दिले होते आणि त्यावेळेला मी इथे प्रिया मधुकर आणि साक्षी शिकरे या दोघांचेही फिंगरप्रिंट्स घेतले होते. तेव्हा इथे आता त्या मोबाईलवरती कुणाचे फिंगरप्रिंट्स आहेत ते आपण बघूया. आता विलासची डेथ आधी झाली होती, मग एखादा माणूस मेल्यानंतर पोलिसांना मेसेज कसा काय करू शकतो. आणि मधुभाऊसुद्धा बेशुद्ध झाले होते कारण त्यांच्या डोक्यामध्ये इथे फ्लॉवर पॉट मारण्यात आलेला असतो. त्यामुळे इथे आता त्या फ्लॉवर पॉटवरती ज्या व्यक्तीचे ठसे आहेत ती व्यक्ती इथे आहे आणि मोबाईलवरती सुद्धा जिचे फिंगरप्रिंट सापडले ती व्यक्ती म्हणजे प्रिया मधुकर. तर इथे तन्वी किल्लेदार ही सुद्धा आलेली आहे. तुम्ही जर रिपोर्ट्स बघितलेत तर हिचे सगळीकडे हात आहेत.
तेव्हा इथे आता सगळे पुरावे अर्जुनने कोर्टामध्ये सादर केलेले असतात आणि म्हणून अर्जुन म्हणतो की खरा गुन्हेगार कोण आहे ते आपण शोधून काढूच तर, पण तोपर्यंत मधुभाऊंच्या तब्येतीची आणि त्यांच्या वयाचा मान राखून आणि ते जेलमध्ये 1.5 वर्ष कसे राहिले ते सगळ्यांनाच माहिती आहे. इथे इन्स्पेक्टर सांगतात की खूपच प्रामाणिक माणूस आहे, कुणालाही न त्रास देणारा असं त्यांची ख्याती आहे, त्याच्यामुळे आपण त्यांना आता माफ करून जामिनावरती तरी सोडण्यात यावं असं आम्हाला वाटतं आणि मी कोर्टाला अशी विनंती करतो की तुम्ही माझं म्हणणं ऐकून मधुभाऊंना जामिनावरती सोडावं. तेव्हा इथे कोर्टामध्ये आता जे पुरावे सादर केलेले असतात ते पाहता आणि मधुभाऊंची राहणीमानी पाहता त्यांना आता जामिनावरती सोडण्यात येतं आणि प्रिया मधुकर हिला आता अरेस्ट करायला सांगितलेलं असतं आणि कोर्टामध्ये खोटं बोलल्यामुळे दंडसुद्धा सांगितलेला असतो. तर इथे अर्जुन आता दीपावलीच्या पहिल्याच दिवशी सायलीला मधुभाऊंना घरी आणून खूप मोठं सरप्राईज दिलेलं असतं आणि त्याचबरोबर संशयित म्हणून आता प्रियाच्या विरोधात खूप पुरावे सादर केलेले असतात. त्यामुळे चौकशीसाठी आता प्रियाला अरेस्ट केलेली असते. त्यामुळे आता प्रियाला अरेस्ट केल्यानंतर खरा गुन्हेगार कोण आहे ते आता प्रियाच्या तोंडून लवकरच समोर येणार असतं. तर मधुभाऊंना बघितल्यानंतर सायली खूप जास्त खुश होते आणि अर्जुनबद्दल तिने जो काही गैरसमज करून घेतलेला असतो तो सुद्धा अर्जुन आता दूर करतो. तिने अर्धवट बोलणं ऐकलेलं असतं ते अर्जुन तिला सांगतो. अशा रीतीने अर्जुनने मधुभाऊंना जामिनावरती सोडवून आणत सायलीला आता दिवाळीचं खूप मोठं आणि छान असं सरप्राईज दिलेलं असतं. त्यामुळे सायलीचा गैरसमज दूर होऊन तिने अर्जुनला माफ केलेलं असतं आणि ती त्याला सॉरीसुद्धा म्हणालेली असते. आणि त्याचबरोबर प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा देत आता लवकरच तिच्या तोंडून खरं वधवून साक्षी शिकरेला सुद्धा जेलमध्ये टाकण्याची तयारी अर्जुनने केलेली असते आणि त्यामध्ये चैतन्यने सुद्धा बरोबरीने अर्जुनची मदत केलेली असते.